श्री स्वामी समर्थ. चैत्र नवरात्री सुरू झाली आहे. तुम्हाला माहिती आहे का? या 9 दिवसात जर तुम्ही ही एक छोटी सेवा केली तर तुमच्या आयुष्यातील अडकलेली कामे, पैसे आणि समस्या सगळं बदलू शकतं. आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी समर्थांची अशी एक गुप्त सेवा जी फक्त 10 मिनिटातच तुमचं नशीब बदलवू शकते. 90% लोकांना माहिती नाही. चैत्र नवरात्रीत पंचमी, अष्टमी आणि नवमीला अशी एक सेवा असते जी केल्यावर घरात धन समृद्धी आपोआप येत असते. आणि ही सेवा स्वामी समर्थांशी जोडलेली आहे. हा व्हिडिओ चुकवू नका. जय माता दी. चैत्र नवरात्रीचा पवित्र काळ हा सुरू झाला आहे आणि या काळात जर तुम्ही स्वामी समर्थ यांची ही विशेष सेवा केली तर देवी आणि स्वामी दोघांची कृपा ही तुमच्यावर होणार आहे. पैसा येत नाही, कामं अडकलेली आहेत, घरात सतत समस्या आहेत, तर चैत्र नवरात्रीत फक्त 10 मिनिटांची ही स्वामी समर्थांची सेवा करा आणि स्वतः अनुभव घ्या. तर भक्तांनो, चैत्र नवरात्रीचा पवित्र आणि शक्तिशाली काळ हा सुरू झाला आहे आणि या 9 दिवसात केलेली छोटी सेवा सुद्धा तुमचं नशीब बदलवू शकते. पण तुम्हाला माहिती आहे का? पंचमी, अष्टमी आणि नवमी या दिवशी एक अशी खास सेवा आहे जी केल्याने धन, समृद्धी आणि स्वामी समर्थांची कृपा आपल्या आयुष्यात येते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी समर्थ यांची ती प्रभावी सेवा जी तुम्ही फक्त 10 मिनिटात करू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुम्ही ही एक महत्त्वाची सेवा करत नाही. आज मी तुम्हाला तीच सेवा सांगणार आहे. तुम्ही नवरात्रीत पूजा करता पण तरीही काही बदल होत नाही. चैत्र नवरात्र हा अत्यंत पवित्र आणि शक्ती उपासनेचा काळ असतो. या 9 दिवसात माता दुर्गेच्या नवीन विविध रूपांची पूजा केली जाते. विशेषतः पंचमी, अष्टमी आणि नवमी हे दिवस खूप प्रभावी असतात. या दिवशी केलेली कुंकुमार्चन सेवा किंवा कुंकू अर्पण करण्याची सेवा ही धन, समृद्धी आणि सौभाग्य अडथळे दूर करण्यासाठी अत्यंत फलदायी अशी सेवा आहे. तर आता आपण सविस्तरपणे पाहूया की ही सेवा कशा प्रकारे करायची आहे आणि फक्त 10 मिनिटात प्रभावी सेवा कशी करता येईल. तर पहिल्यांदा आपल्याला पाहायचं आहे कुंकुमार्चन म्हणजे काय. तर कुंकुमार्चन म्हणजे देवीला कुंकू अर्पण करून तिच्या शक्तीला जागृत करणे. कुंकू हे शक्ती, सौभाग्य आणि लक्ष्मीचे प्रतीक आहे. जिथे कुंकू अर्पण केले जाते तिथे सकारात्मक ऊर्जा ही वाढत असते. तर कोणत्या दिवशी ही सेवा करायची आहे? तर चैत्र नवरात्रीमध्ये विशेषतः हे 3 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. पहिला दिवस पंचमी ज्ञान, शांतता आणि घरातील स्थिरता वाढवते. या दिवशी सेवा केल्यामुळे घरातील वाद कमी होतात. त्यानंतर दुसरी दिवशीची सेवा म्हणजे अष्टमीची सेवा करायची आहे. ही सेवा सर्वात शक्तिशाली दिवस आहे अष्टमीचा. संकट, अडचणी आणि नकारात्मक शक्ती दूर होत असतात. त्यानंतर तिसरी सेवा करायची आहे नवमीची. पूर्णता आणि आशीर्वादाचा दिवस आहे. धन, समृद्धी आणि यश मिळवण्यासाठी सर्वोत्तम दिवस म्हणजे नवमीचा दिवस. सेवा करण्यापूर्वी काय तयारी करायची आहे? तर स्वच्छ स्नान करायचं आहे. शक्यतो पांढरे किंवा पिवळे कपडे घालायचे आहेत. पूजा जागा स्वच्छ ठेवायची आहे. देवीचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे. समोर दिवा लावायचा आहे तेलाचा किंवा तुपाचा. अगरबत्ती किंवा धूप लावायचा आहे. त्यानंतर साहित्य काय लागणार आहे? कुंकू, हळद, फुले आणि एक तांब्या किंवा ताट, अक्षता, नैवेद्य इतकं साहित्य लागणार आहे. आता करण्याची योग्य पद्धत. ध्यान आणि प्रार्थना करायची आहे. पहिल्यांदा डोळे बंद करून देवीचे स्मरण करायचं आहे आणि मनात म्हणायचं आहे, माते, माझ्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करा आणि मला धन, समृद्धी द्या. त्यानंतर
उजव्या हाताने थोडे कुंकू घ्यायचे आहेत, देवीच्या कपाळावर लावायचं आहे. नंतर हलकेच तिच्या चरणी अर्पण करायचं आहे. महत्त्वाची गोष्ट, कुंकू लावताना मनात जय माता दी किंवा ओम दुम दुर्गाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर कुंकू मार्शल करायचं आहे. कुंकू थोडे हातात घ्यायचं आहे. देवीसमोर गोलाकार फिरवायचा आहे 3, 5 किंवा 7 वेळा. हे करताना आपल्या समस्या, अडचणी मनात आणायच्या आहेत आणि देवीला अर्पण करायच्या आहेत. ही प्रक्रिया म्हणजे मार्शल, म्हणजेच नकारात्मक ऊर्जा दूर करणे. स्वतःला कुंकू लावायचं आहे. कपाळावर कुंकू लावायचं. महिलांनी मंगळसूत्राजवळ किंवा कपाळावर लावायचं आहे. पुरुषांनी कपाळावर तिलक लावायचा आहे. यामुळे देवीची कृपा थेट आपल्यावर होत असते. त्यानंतर देवीला नैवेद्य दाखवायचा आहे. शेवटी नमस्कार करून म्हणायचं आहे, माते, माझ्या घरात सुख, शांती आणि धनाचा वर्षाव होऊ दे. त्यानंतर 10 मिनिटाची प्रभावी सेवा करायची आहे. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर ही झटपट पद्धत करायची आहे. एक दिवा लावायचा आहे. कुंकू देवीला लावायचा आहे. त्यानंतर ओम दुम दुर्गाय नमः हा मंत्र 21 वेळा म्हणायचा आहे. मंत्र आणखीन एकदा ऐका. ओम दुम दुर्गाय नमः हा मंत्र 21 वेळा म्हणायचा आहे. त्यानंतर कुंकू गोल फिरवून मार्शल करायचा आहे. त्यानंतर स्वतःला कुंकू लावायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे. फक्त 10 मिनिटात ही सेवा पूर्ण होते आणि प्रभावही खूप चांगला आपल्याला मिळत असतो. त्यानंतर धन आणि समृद्धीसाठी खास उपाय आहे. जर तुम्हाला विशेषतः धन आणि समृद्धी हवी असेल तर उपाय काय आहे? कुंकूमध्ये थोडी हळद मिसळायची आहे आणि देवीला अर्पण करायची आहे. हे लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे. त्यानंतर अष्टमी किंवा नवमीला 5 किंवा 7 महिलांना कुंकू द्यायचं आहे. यामुळे घरात लक्ष्मीचा वास हा वाढत असतो. त्यानंतर पूजा झाल्यावर थोडे कुंकू तिजोरीत ठेवायचे आहे. त्यामुळे पैशाची आवक ही वाढत असते. त्यानंतर काय करायचं आहे? महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपणाला अतिशय श्रद्धेने आणि शांत मनाने सेवा करायची आहे. नियमित वेळ ठेवायचा आहे. देवीचे नामस्मरण करायचे आहे. तर आपल्याला काय टाळायचं आहे? तर घाईघाईत पूजा अजिबात करायची नाही. नकारात्मक विचार ठेवायचे नाहीत. राग किंवा तणावात सेवा करायची नाही. तर या सेवेमुळे काय लाभ होतात? तर घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते. धनप्राप्तीचे मार्ग खुले होत असतात. मन शांत आणि सकारात्मक होत असते. अडकलेली कामे पूर्ण होऊ लागतात. देवीची कृपा ही कायम राहत असते. एक छोटा पण प्रभावी मंत्र आहे जो दररोज म्हणायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विंचे हा मंत्र अत्यंत शक्तिशाली आहे. कोणता मंत्र आहे? तर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विंचे हा मंत्र अत्यंत शक्तिशाली आहे आणि कुंकू मार्शल करताना म्हटल्यास परिणाम हा दुप्पट होतो. तर कुंकू मार्शल ही फक्त एक पूजा नाही, तर ती आपल्या श्रद्धेचा आणि विश्वासाचा भाग आहे. जर तुम्ही मनापासून आणि नियमितपणे ही सेवा केली तर तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल दिसतील. लक्षात ठेवायचं आहे, श्रद्धा आणि सातत्य म्हणजे चमत्कार होत असतो. तुम्ही सुद्धा ही सेवा नक्की करा आणि तुमच्या आयुष्यात धन, सुख, शांती आणि समृद्धी येऊ द्या. सर्वांना श्री स्वामी समर्थ. झालेली सेवा स्वामींचरणी अर्पण. तुम्हाला जर ही सेवा आवडल्या असतील, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. स्वामी समर्थ असे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याच्यासाठी धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.